या आंदोलनावरून राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्यात। पाहूयात। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जसा जंतर मंतरवरचे आंदोलक मागतायत, या देशातला लोकसभेतला राज्यसभेतला प्रत्येक विरोधी पक्ष सुद्धा मागतो। त्याच्यावरती संसदेचं दोन्ही सभागृह बंद पडत आहेत, त्याच्यावरती राहुल गांधींनी आंदोलन केलं आहे, त्याच्यावरती आदित्य ठाकरे अमित ठाकरे ते आंदोलन करत आहेत। त्याच्यामुळे हा विषय आता फक्त कॉक्रोच जनता पार्टी पुरता मर्यादित नाही, हा विषय आता एक राष्ट्रीय विषय झालेला आहे। आणि धर्मेंद्र प्रधान तुमचा कोण लागतो, त्याला तुम्ही इतकं वाचवताय, एवढा अहंकार कशा करताय, हे स्पष्ट व्हायला पाहिजे। धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा त्यांना घ्यावाच लागेल। विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राहुल गांधींना रिलॉन्च करायचंय, विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अमित ठाकरेंना रिलॉन्च करायचंय, विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आदित्य ठाकरेंचं नेतृत्व सिद्ध करायचंय। पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचं सरकार आहे, तिथं पेपर फुटलाय। आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, संजय राऊत, उद्धवजी ठाकरे, राज ठाकरे हे पंजाबमधल्या मंत्र्यांचा राजीनामा मागणार आहेत का? नाही मागणार, कारण तिथं आम आदमी पार्टीचं सरकार आहे। त्यामुळे यांचा झेंडा कुठला नसला तरी अजेंडा स्पष्ट आहे। आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, राहुल गांधी यांचं करिअर सेट करणं एवढाच अजेंडा आहे। आमचं भूमिका तीच असली पाहिजे ना। हे विद्यार्थी कुणाचे आहेत? आपले। हे विद्यार्थी कशासाठी लढतायत? स्वतःच्या हक्कासाठी। ह्या विद्यार्थ्यावर लाठीचार्ज कोण करतायत? पोलीसवाले करतायत। पोलीसवाले कुणाचे आहेत? सरकारचे आहेत। मग हा रोष कुणावर येईल? सरकारवर येईल। म्हणून अशा वेळेला विद्यार्थ्याकडे सहानुभूतीने पाहणं, त्यांच्या मागण्याचा विचार करणं, ही जबाबदारी सरकारची आहेच ना आमची। एकाही विद्यार्थ्याचं डोकं फुटलं याचा अर्थ त्या तो जो आक्रोश नंतर तयार होतो, तुम्ही पाहत असाल आंदोलनामध्ये, गोली मारो हमको मार डालो, असे जेव्हा म्हणतात तेव्हा त्यांची चीड, त्यांचा संताप हा आपण जाणून घेतला पाहिजे। आणि सरकार म्हणून एक चांगली भूमिका आपण त्यात वठवली पाहिजे।